बातमी आहे पुण्यामधून। पुणे पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली आहे। ज्ञानेश्वर चौथमाल यांना वार्तांकन करण्यापासून रोखले आहे। पुणे पोलिसांच्या वर्तनामुळे बातमीदारीच्या साहित्याचे नुकसान झाले। शिवाजीनगर भागातील आशानगर येथे महानगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते, परंतु त्याआधीच शिवसेना उभाठा काँग्रेस स्थानिक माजी दत्ता भैरट नगरसेवक यांनी उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी लाठीमार केला। यावेळी रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, दत्ता भैरट आदी नेते उपस्थित होते। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली। यावेळी पत्रकाराला धक्काबुक्की केली। पत्रकाराच्या सोबतच असलेल्या कॅमेरामॅनच्या हातातून कॅमेरा काढून घेतला, तसेच सर्व फाईल्स डिलीट देखील केल्या। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। या ठिकाणी मोहन जोशी असतील काँग्रेसचे नेते किंवा दंगेकर असतील आमदार, माजी मंत्री भागवे साहेब आहेत। नक्की या ठिकाणी काय घडलेलं आहे? आमदार साहेब, आपल्या समोर पत्रकारांशी देखील पत्रकारांचं जे झालेलं आहे धक्काबुक्की ते पण आपण पाहिलेलं आहे। याबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांना काय भेटणार आहेत? लोकशाही जिवंत आहे का ना हा प्रश्न पहिल्यापासून पडतोय आणि हा लोकशाहीमध्ये तुम्हाला आम्हाला मार घ्यावं लागणार आहे। आजची परिस्थिती अशी की माझा पासपोर्ट पाकिस्तानचा आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली। भारतामध्ये फिरायला बी आपल्याला आता बंदी आलेली आहे। पोलिसांनी आता ज्या पद्धतीनं काम करतात चुकीचं करतायत, कशासाठी करतात, कोणाच्या हुकमाने करतात कळत नाही, पण ज्या पद्धतीनं लोकशाहीला आज घातक कृत्य या ठिकाणी झालेलं आहे, पोलिसांचा मी मनापासून निषेध करतो। आज पत्रकारांना सुद्धा धक्काबुक्की करतात, म्हणजे ही मुजोरपणा आज पोलिसांचा दिसतोय आणि अशा पद्धतीने जर पोलीस करत असतील तर येणारा काळ आमचा आहे, त्यावेळेला त्याचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आपण बागवे साहेब माजी मंत्री आहात, नक्की हा जो प्रकार चाललेला आहे त्याच्याकडे कसं पाहताय आपण? मी जे पाहिलं आता मी आल्यापासून पोलीस खातं प्रचंड तणावाखाली आहे। इतक्या मोठ्या दबावाखाली ते काम करतात। या भाजपच्या राज्यामध्ये मी त्या खात्याचा मंत्री होतो, मला माहिती, आमचं पण सरकार होतं, पण इतक्या दबावाखाली आमच्या वेळेला पोलिसांनी कधी काम नाही केलं। इथं दत्ता भैरटनी काम केलंय, त्यांनी काम केलं त्याला श्रेय दिलं पाहिजे ना। आणि ठराव झालाय, लिगली झालाय, आणि लिगली ठरावाला तुम्ही त्या ठिकाणी लात मारताय आणि नवीन ठराव करताय, ही कसली पद्धती कामाची? असं पूर्वी कधी होतं असं? तर ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।